महिमा चिंकीला झोपू देना हे एक कॉमेडी नाटक या ठिकाणी घेऊन येत आहेत. झाडा मागे झोपला आज माझ्या पाडसाला झोप अरे नाव कार्टा हरामखोरा तुला काही कळतं की नाही? झोपली आहे ना ती. काय नाव आहे तिचं? चिंकी. चिंकी नाव आहे तिचं. ह्याला घेऊन उगीच ढिंकीन चिंकी ढिंकीन चिंकी काय वाजवतोय? अंगाई वाजव, झोपू दे तिला. चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. बाबा मला कांदे बटाटे घे. चिंके माझ्या वाट्याला काय दुःख येईल तुला त्याची कल्पना नाही ग. बाबा मला उच्चू नाही ग तुला उच्च 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 नको ग नको नको ग. बाबा तुझ्या मोबाईल वर गाणं लाव ना. अम्मा की द पापा मम्मी की द पापा आवडिया पावडिया पा चीचा पो. वा 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 वा. गाणं लाव ना. कशाला कशाला तुझं झक मारून नाव चिंकी ठेवलं? अख्खीच्या अख्खी अशी आईवर जाणार असतीस तर लाडाने हौद म्हटलं असतं तुला. बाबा आय लव्ह यू. आज ब्लू है पानी 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 दिल है सारी 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 दिल है पानी पानी. चिंके गप गप अशी सानी कंदेन गप. पोट खाली पडेल आत घेतो. रडू नको. हा चिंकी अशी बदा बदा नाचू नकोस ग तू. तुझ्या अशा नाचण्यामुळे या घराच्या लाद्या आणि गाद्या 6 वेळा बदलल्या आहेत ग मी. अगं 13व्या मजल्यावर राहत होतो आपण, आता 3ऱ्या फ्लोअरवर आलोय आपण. नको नको असे पाय आपटूस ग. किती रडतेस? लहानपणी पण अशीच रडायचीस. वाजले हे बघ. मोठा काटा 9 वर आला आणि छोटा काटा 11 वर आला म्हणजे क्वार्टर टू 1 क्वार्टर. 1 क्वार्टर कसं काय? मोठा काटा 9 वर आला छोटा काटा 11 वर आला. ती आई नाही का म्हणते झाली का तुझी 1 क्वार्टर? नाही चिंके झोप ना. ए बाबा झोप नाही ना. ए बाबूतल्या ए बाबल्या ए कुतल्या मांगला डुकला घुबडाची गोष्ट सांग ना. झोप आली ग. ये बस बस. गोष्ट सांगायची आहे ना. ऐक हे बघ. काय असतं ना एकदा ना एक माकड असतं. ए बाबा तुझी गोष्ट नको सांगू. मी माकड आहे का चिंके? एकदा नाही का तू रात्री उशिरा घरी आला होता तेव्हा आईला विचारलं ए चिंकी झोपली का ग? तेव्हा आई म्हणाली जवळ नको ये बघ तुझं कसं माकड झालंय. आणि मग तू आईचं लाड करायला घेतलं आणि आईने लाटच घातली. जागी होतीस तू? सगळी रात्र जागी होते. झोप ग गौरे. वाजले बघ ग किती. किती वाजले? किती वाजले? घड्याळ बघायची गरज नाहीये. दिसतं आपल्याला तिथून. छोटा काटा 2 वर आला मोठा काटा 12 वर आला. झोप ग गौरे झोप झोप झोप. काय बाबा मला माहितीये काय? तू रोज रात्री या वेळेला उठतोस गुपचूप गुपचूप कपाटाकडे जातोस आणि चॉकलेट खातोस. चॉकलेट ना. ज्याला तू मावा म्हणतोस. 120 300 नवरत्न कुर्मा खती सुपारी. मी आईला नाव सांगणार. आईला नाव सांग. आई अरे देवा आली का आईची आठवण. आता काय करायचं? गौरे आई कुठे? ओठ खाली पडेल आत घे पटकन. आई कुठे?
ये बस सांगतो ये आई? हो ये ये आई ये. कुठे? अगं असं काय करतेस गौरे आईला त्रास झाला म्हणून आईला हॉस्पिटलमध्ये नाही का ठेवलंय कुणी घर घेते जरा बाबा इथं महत्वाचं बोलतोय जरा तिच्याशी गौरे अगं आईला त्रास झाला म्हणून ठेवलं नाही का हॉस्पिटलमध्ये बाबा आईला काय झालं? काय होणार काय अगं आईचं पोट मोठं झालंय आता आईने एवढा मोठा कलिंगड का खाल्ला? एक कलिंगड दुसऱ्या कलिंगडाला कसा खाईल गौरे असं काय करतेस अगं आईच्या पोटात बाळ आहे आईच्या पोटात बाळ कसं गेलं? देवा ते गेलं नाही ग ते आलं तिथे हा कसं आलं? हे देव बाप्पाने दिलं चल खोटं बोलतस तूच काहीतरी केलं असेल. आई नेहमी म्हणते आपल्या घरात जे पण होतं ते तुझा बाबाच करतो. अगं केलं ना मी तुझ्या आईशी लग्न नाही का केलं हो म्हणजे तुमचं लग्न झालं म्हणून तुम्हाला बाळ झालं का बाळ झालं म्हणून तुम्ही लग्न केलं? कसं काय बोलतेस अगं बाळ झालं म्हणून कुणी अगं लग्न म्हणजे काय माहिती आहे का तुला? बाबा लग्न म्हणजे मला माहितीये काय? नवरा नवरीकडे जातो मग नवरी नवऱ्याच्या नाही नवरा नवरीच्या गळ्यात नाही दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालतात लग्न होतं आणि मग ती नवरी मुलगी नाव घेते. ए बाबा तुझं नाव काय आहे? अगं माझं नाव अशोक आहे. हा मग ती मुलगी नाव घेते हा अच्छी गच्ची गच्ची झाड झाडाला लागली फुलं अच्छी गच्ची गच्ची झाड झाडाला लागली फुलं फुलांचा पडला सडा अशोकरावांचं नाव घेते तुझ्या आईचा. गौरे काय बोलते असे तुझ्या आईचा स्वभाव तू सडा. बाबा तुला काय वाटलं? वाजले बघ किती आता घड्याळात 6 वाजले छोटा काटा 6 वर आला मोठा काटा 12 वर आला इकडे नको थांब तिकडे आरामात झोप गौ. बाबा गोष्ट सांग. गोष्ट सांगायची आहे सांगतो अशी लवंडू नको ग कुठे हा ये चल तुला गोष्ट सांग. हो हा गोष्ट एकदा काय असतं एक म्हातारी जंगलातून चाललेली असते. ती जंगलातून तर जाते ती रोडनी का नाही जात? काम चाललं होतं त्या दिवशी रोडचं मग तिने नेव्हिगेशन ऑन करायचं मॅप बघायचं आणि जायचं. तुझ्याकडे मोबाईल नाही आहे? गोष्ट बदलू का ग? नाही एकदा म्हातारी अशी जंगलातून चाललेली असते आणि तिच्या समोर नॅव्हिगेशन वाघ येतो. वाघ येतो तिच्या समोर वाघ येतो आणि वाघ म्हणतो नाही वाघ नाही मग कोण येतो? कोल्हा. आता तिच्या समोर कोल्हा येतो आणि कोल्हा म्हणते बाय दिस कोल्हावरी कोल्हावरी हो मला धनुष खूप आवडतो. हो धनुष. मग असं होतं की म्हातारीला भोपळ्यात धनुष दिसतो वाघ तिकडे बँडबाजा वाजवत बसलेला असतो आणि मग लग्न मग वाघ त्या म्हातारीच्या पोरीशी लग्न करतो आणि मग अच्छीत गच्ची म्हणत धनुष तिच्या घरी जातो. म्हातारी म्हणते तुझ्या आईचा वाघ तुझ्या तू काय केलंस माझ्या पोरीशी लग्न आणि मग वाघ म्हातारी धनुष तेल तूप सगळे एकत्र राहू लागतात. म्हातारी म्हणते अनायसे सगळे आलेलेच आहेत तर राहायला एकत्र काय हरकत आहे आणि त्याला बाण लागतो आणि हॅलो 9:45 तुझ्या नादात झालं बघ हे सगळं. हॅलो हा काय 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 झालं? हा काय सिझेरियन का? हो का कधी? 9:45 बर कशी आहे? हा वासंती कशी आहे? बरी आहे का? बर हा काय झालं? मुलगी अरे वा 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 मुलगी झाली. आणि किती पाऊंडाची? 25.